आज एक नक्कीच आनंदाचा हा क्षण आहे आणि मलाही खात्री नव्हती की शिक्षक मतदारसंघ आपण जिंकू. तो चमत्कार तुम्ही करून आणलेला. त्याच्यासाठी पहिल्या प्रथम तुमच्या सगळ्यांचे आणि त्याच बरोबरीने सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो. याचं कारण आपण पदवी जर जिंकत आलो ती सुद्धा मोठ्या मुश्किलीने पहिल्या प्रथम तेव्हा जिंकली होती आणि त्याच्यानंतर ताकदीने पहिल्या प्रथम हा मतदारसंघ आपण लढलो आणि जिंकलो. कधी लढलोच नव्हतो आणि शिक्षक आणि शिवसैनिक हे नातं कधी जुळेल आता ते जुळलं. पण एक सांगतो, सैनिक म्हटल्यानंतर तो कधी बेशिस्त नसतो. सैनिक म्हणजे सैनिक, उत्साह अमाप, जोश आहे, आत्मविश्वास आहे, ताकद आहे. आणि शिक्षक म्हणजे थोडं नाही म्हटलं तरी एक चौकटबद्ध जीणं असतं. या सर्व एकूण वाटचालीकडे बघताना नेमकं आपण कोणत्या दिशेने जात आहोत. मला अभ्यंकर सर तुम्ही आपण बोलत असताना ते एक जे गाणं आहे ना, आमदार झाल्यासारखं वाटते, तसं मला वाटलं मी मुख्यमंत्रीच झालोय. कारण तुम्ही सगळ्या तुमच्या व्यथा मागण्या म्हणजे आपण उत्तरपत्रिकेला पुरवण्या असतात, अर्थसंकल्पात पुरवण्या मागण्या असतात मागणीला, तसं तुमच्या पण पुरवण्या आहेत. पण हे एवढी वर्ष होऊन सुद्धा असं काही नाही की पहिल्या प्रथमच आपण जरी हा मतदारसंघ जिंकलो तरी यापूर्वी या मतदारसंघाला आमदार नव्हता असं नाही, होतेच. मला अगदी आठवतंय सुरुवातीच्या काळात आमच्याच शाळेतल्या बालमोहन विद्या मंदिरच्या रायकरबाई होत्या. त्याच्यानंतर मग सगळे इतर तुम्हाला माहिती आहेत. सत्ता येते सत्ता जाते, पण निदान सत्तेमध्ये असलेले सगळेच जर का शिक्षकांचे ऋण मानायला लागले, लक्षात ठेवायला लागले, तरी मला नाही वाटत शिक्षकांना काही मागणीची वेळ येईल. कारण नाही म्हटलं तरी शेवटी ज्ञान आणि संस्कार काय फक्त आई वडील करतात अशातला भाग नाही. कारण आता बराचसा काळ हा पाल्याचा हा शाळेमध्ये जातो. म्हणजे महत्त्वाचा जो भाग आहे मुलं घडवण्याचा, देश घडवण्याचा, पिढी घडवण्याचा, हा सगळा बहुतांशी तुमच्याकडे येतो. आणि तुम्ही केवळ गुरु शिक्षक असे नाही, तर तुम्ही संस्कार दूत आहात, संस्कार करणारे दूत आहात. आणि मला आठवत आहे मी आत्ता येताना विनायक राऊतना सांगत होतो की पिढ्या पुढे जात आहेत. आत्ता सुद्धा तुम्ही एक जी खंत व्यक्त केली की मराठी शाळा बंद पडत आहेत, हे दुर्दैव आहे. पण शिवसेना प्रमुख म्हणा किंवा माझे आजोबा ज्यांचा उल्लेख आपण केला, प्रबोधनकार, या दोघांनाही 7वी मध्ये शाळा सोडावी लागली होती कारण फी भरायला पैसे नव्हते. आणि शिवसेना प्रमुख काय, माझे आजोबा काय, शाळेचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही म्हणून कुठे अडले नाहीत. ते त्यांच्या जोरावर एक हरहुन्नरी असते. माझ्या आजोबांचा व्यासंग तुम्हाला काही जणांना कल्पना असेल. शिवसेना प्रमुख तर काय वेगळं सांगण्याची गरजच नाही. म्हणजे शाळे वाचून त्यांना कुठे अडचण आली अशातला भाग नाही. म्हणून शाळेत कोणी जाऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे. पण आजोबा जे मला सांगायची आठवण आम्हाला, कदाचित त्यांनी त्यांच्या जीवनगाथेत लिहिलं सुद्धा असेल की एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या आईना बोलवलं आणि सांगितलं की मुलगा जरा गणितामध्ये कच्चा आहे, जरा घरी तयारी करून घ्यावी लागेल. आणि मी का पूर्ण माझ्या घराण्याचा इतिहास नाही सांगत. आजोबांची आई, आजोबा कसे होते काही जणांना माहिती आहे, माझे वडील तर माहिती आहेत, मी पुन्हा सांगण्याची गरज नाही. आणि आजोबांची आईसुद्धा ही तशीच होती. तिने ताडकर त्या मास्तराला सांगितलं, अरे मास्तरा, आम्ही शाळेत धोंडा पाठवत असतो, त्याला शेंदूर फासायचं काम तू करायचं असतंस. जर तेही काम आम्ही करायला लागले तर तुझी गरज काय. याचा अर्थ असा की शाळेमध्ये जी काही मुलं येतात त्यांना घडवण्याचं काम, बिघडवण्याचं काम आम्ही करतो असं मी नाही म्हणत, काही राजकारणी करत असतील.
पण घडवण्याचं काम हे तुम्ही करायचं असतं. त्या वयामध्ये त्याला एक जो काय आकार उकार द्यायचा, हा जर का त्याच्यावरती नीट पैलू पाडले गेले नाहीत तर मग काय देशात अंधाधुंद द्यायची आत्ता चालली तशी. अंधाधुंद करायला वेळ नाही लागत, पण शिस्तीमध्ये एक एक पाऊल पुढे टाकायचं. आता शिक्षण क्रमामध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे. आता ते शिकवण्यासाठी पहिला तो अभ्यासक्रम ठरवणारा तज्ज्ञ आपल्यामध्ये पाहिजे ना, आणि तो ठरल्यानंतर त्या शिकवणारे माणसं तशी तज्ज्ञ आपल्याला हवीत की नकोत. पण शिकवणारा माणूस जर का तांदूळ निवडत असेल, निवडणुकीच्या ड्युटीवर तुम्ही लावत असाल, आणखीन काहीतरी करत असेल, आणि फावल्या वेळेमध्ये जर का शिक्षक म्हणून जात असेल, तो काय डोंबल्याचा अभ्यासक्रम बदला नाही तर काही बदला. जोपर्यंत तुम्ही शिक्षकांबरोबरची तुमची वागणूक बदलत नाही तोपर्यंत मला नाही वाटत काही बदलू शकेल. शिक्षक म्हणजे काय कंत्राटी कामगार नाहीये. ज्या पद्धतीने आता तुम्ही चालले ना, मला तर धक्का बसला की शिक्षण क्षेत्रात मध्ये सुद्धा शिक्षक ह्या कंत्राटी पद्धतीने नेमला जातोय. म्हणजे कोण हे कंत्राटदार, आणि कोणी कोणाला कंत्राट द्यायचं. आता सुद्धा ज्या काही गोष्टी बघतोय मी, सगळे आपण दरवेळेला कार्यक्रम असले का तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, या सगळ्या तसबिरींना आपण हार घालतो, त्यांची पूजा करतो. का? कारण त्यावेळेला ते तसे उभे राहिले. संपूर्ण समाज एका अंधारामध्ये असताना जर ही महापुरुषी झाली नसती तर आपण आज जे काय आहोत ते झालोच नसतो. मग असं म्हणायचं का की महापुरुष गेले कुठे, महापुरुषांचं युग संपलं की काय? आज आपल्यामध्ये तसा कोणी दिसत नाहीये. म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत बोलायचं तर धरावे असे पाय आणि हार घालावे असे गळेच दिसत नाहीत. धरावे असे गळे खूप दिसतात, पण ते धरता येत नाही ना, ही पंचायत आहे. अशी माणसंच नाही आहेत. आणि मग आपण असं एक पद्धत आहे, कोणीतरी म्हटलं ते कोणीतरी असतंच, की ज्या वेळेला ठेंगू माणसांच्या, ठेंगू म्हणजे बौद्धिक दृष्ट्या मी म्हणतोय, शारीरिक नाही, ठेंगू माणसांच्या लांब सावल्या पडायला लागतात, तेव्हा समजावं सूर्यास्त जवळ आलेला आहे. आज आपला देश सूर्यास्ताच्या दिशेने चालले की काय अशी भीती वाटायला लागते. कारण कोणता नेमका धर्म आपल्याला अपेक्षित आहे, कोणता देश आपल्याला अपेक्षित आहे, कोणती संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे, काय कोणाचं काही कशाला पत्ता नाही. एका बाजूला तिकडे कुंभ चाललेला आहे, अनेक जण म्हणजे लाखो करोडच्या लोक संख्येने जात आहेत कुंभामध्ये, डुबकी मारून येत आहेत. ठीक आहे, मी परवाही म्हटलं, मी प्रत्येकाच्या भावना जपणं, त्याला कुठे धक्का मारायचा नाहीये, अजिबात नाही. ज्याला वाटतं तिकडे जाऊन पवित्र व्हायचंय जरूर व्हा. आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा डुबकी मारली. पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे, पण आता मागे गणेशोत्सव. आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही. अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही. हा काय प्रकार आहे? कोणतंही हिंदुत्व आहे? मी समजू शकतो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीनी जर प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा, ठीक आहे ना, बनवतो. पण शाडूची माती देणार कोण? पर्याय कोण देणार त्याला? अचानक मूर्ती बनवून तयार झाली, आरती, पहिली आरती, त्याचं आगमन होतंय, आणि आदल्या संध्याकाळी जर का तुम्ही गणेशोत्सव मंडळांना नोटिसा देणार असाल तर मग नेमका तुमचं हिंदुत्व तरी काय? तलावात विसर्जन करायला बंदी, काही ठिकाणी तर विसर्जित केलेल्या मूर्त्या बाहेर काढल्या. इकडे तर 2 माझे विभाग प्रमुख बसलेत. विनायकजी, तुम्ही मुंबईभर सगळ्या विभाग प्रमुखांना विचारा की त्यांच्या विभागात कुठे कुठे अशा मूर्त्या या नतरराष्ट्र सरकारने आणि पालिकेने या विसर्जनाशिवाय अडवून ठेवलेल्या आहेत. मग बघू पुढे काय करायचं, बघूया पुढे काय करायचं ते. कारण बोलायला खूप असतं, म्हणजे फार मोठी मोठी प्रवचनं द्यायला हे खूप चांगलं असतं. प्रवचन द्यायला जातंय काय, पण प्रत्यक्ष तू तसा वागतोस का? म्हणून आपल्यामध्ये जी एक म्हण आहे ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले,